हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट बसमधून स्टार्ट होतोय, कारण मी जाते घरी. सकाळी मला 5:30-6च्या दरम्यानच निघायचं होतं, पण मी उठले 5:30-6ला, कारण नंतर खूप गर्दी होती. त्याच्यामुळं म्हटलं जेवढं होईल तेवढं लवकर जाऊया आपण. पण निघता निघता 8-8:30 वाजले आणि बस भेटता भेटता 9 वाजले. त्यानंतर मग फायनली 9 वाजता मी पुण्यातून निघाले होते घरी जाण्यासाठी. आणि मग म्हटलं महामंडळाच्या बस, कारण त्या खूप थांबत थांबत चालतात. मग मी ट्रॅव्हल्सनीच बसले. ही इंदोर परिवहन होती. मग म्हटलं चला. आणि काय झालं, 2-3 दिवसापासून मला सारखे असे म्हणजे जे ऑटो आहे ना त्याच्यावरती जे असे कोट्स दिसत आहे वडील यांच्यावरती. त्या पण म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हा पण मला ऑटोवरती असं दिसलं. काय घेतलं तू? काय ते जेम्स? वाव. पडशील पाठीमाग. उन्हाळा आत्ता स्टार्ट झालाय असं वाटतंय, कारण इतकं ऊन होतं ना. सकाळी जेवढं लवकर निघता येईल ना तेवढं लवकर निघालं पाहिजे, कारण नंतर खूप गरम हवा आणि इतकं बोर होतं ना बसमध्ये. बस पण फास्ट चालत नाही. आणि फायनली इरा झोपली होती असं कंटाळून. 1-1.5 तास मी पण झोपले. आणि मग आम्हाला घेण्यासाठी माझा भाऊ आला. आणि तर मग नंतर आम्ही चाललो होतो घरी. आणि रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळे एकदम स्लो गाडी, प्रत्येक म्हणजे बस पण स्लो आली आणि इथं पण स्लो चालू होतं. फायनली आम्ही घरी पोहोचलो. आताच मी घरी आले, मस्त फ्रेश वगैरे झाले. आणि ही आहे बावळट माझी बहीण. हे तिचं आर्ट आणि ती आहे आर्ट आणि हे आर्टिस्ट. हे पांचट आर्ट. हाय. आणि इरूचं चालू आहे इथं सायकल खेळणं. हाय इरू. हाय. या दोघींनी केल्या होत्या सकाळी पापड्या, पण त्या काही निघत नाहीये, कारण त्या साडीवर टाकल्या होत्या त्या चिकाटल्या. आणि ह्या 2 शहाण्या या शहाण्या मुलींनी पापड्या केल्या होत्या, सो त्या चिटकल्या. आता खाती कशाला, आम्ही बघून घेऊ आमच्या पापड्याचं काय करायचं. आता काय म्हणते, खायचं आहे का बाजरी करायची? आणि आता त्या उलटी साडी करायची आणि त्यावरती आता पाठीमागून थोडस पाणी शिंपडायचं, म्हणजे त्या लवकर निघतील. हा आहे वापरू नका. हा इंडियाच्या बाहेर जाता कामा नाही. हे आर्ट मला खूप आवडलंय. कसं मी काढलंय ना, तू काढलं असतं तर कोणी बघायला पण आलं नसतं. आणि मम्मीने तो काढून नाही दिला नसतं. म्हणजे काय मम्मी
चालेल इकडं. ये झोपून. मम्मी तर काही बोलायलाच तयार नाही. मा इकडं डोकं आऊट झालं काय बोलती इधर मी हिच्यामुळे चालू राहिली माऊल बोलली त्याच्यामुळेच नाही का त्याच्यानंतर बोलतो कडवं ते त्याच्यानंतर बाई वक्रतुंड सुद्धा वक्रतुंड करता कहता वाता आता एवढा मोठा टास्क दिलाय ना की ह्या पापड्या काढायच्या त्याच्यावर मी सरळ पाणी शिंपडलं आणि आता त्या फास्ट निघताय तर पटकन या पापड्या काढून घेतो आणि मग काही काम नाही मग फक्त पंचायती करायच्या गाव पंचायती